उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर उमेदवार असू शकतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षावर बैठक झाली। या बैठकीत वायकरांना लोकसभेसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे वायकर असा सामना होऊ शकतो। कल्याणमध्ये सध्या राजकीय मिमिक्री सुरू आहे। कधी या ठिकाणी कधी त्या ठिकाणी असं म्हणत ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी श्रीकांत शिंदेंची नक्कल केली होती। त्यावर श्रीकांत शिंदेंनी दरेकरांच्या आडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। बॉस ज्या पद्धतीनं वागतो शिकवतो तसं कार्यकर्त्याला करावं लागतं। निवडणुकीनंतर त्यांना मिमिक्रीच करावी लागणार आहे असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावलाय। लोकसभा उमेदवारीवरून नाशिक शिवसेना शिंदे गटामध्ये 2 गट पडलेत। अजय बोरसे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईत वर्णी लावली, तर खासदार हेमंत गोडसे यांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नेहमी गोडसेंसोबत असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी अनेकांनी जाणं टाळलं, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाली। तब्बल 1.5 तास दोघांमध्ये चर्चा झाली। महानुभाव पंथाच्या नवरात्रोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचं सानप यांचं म्हणणं आहे। सानप आणि भुजबळांच्या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे।